आजपासून मी माझी यूट्यूब जर्नी स्टार्ट करत आहे. अच्छा ठीक आहे. आजचा दिवस इतका खास आहे की मी एकविरेला चालली आहे. आईचं दर्शन घेऊन मी यूट्यूबची जर्नी स्टार्ट करत आहे. यामध्ये तुम्हाला माझी लाईफस्टाईल ॲज अ प्रोफेशनल ॲडव्होकेट अँड नॉर्मल पर्सन कशी आहे ही मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला बघूयात आज मी दिवसभरात काय करते. लेट्स सी. मला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. सकाळी 5 वाजता उठलेले आहे मी. आज आम्ही एकविरेला चाललेलो आहोत. फुल फॅमिली, म्हणजे माझ्या आईकडची, मामाकडची फॅमिली, मावशी आणि आम्ही. माझ्या भाच्याचं जायवळ आहे ते करण्यासाठी. तर आज मी तुम्हाला पूर्ण माझा एकविरेचा व्लॉग, मी जर्नी कशी स्टार्ट झाली, कशी मी गेले आणि येताना कशी होती, सगळं होल डे मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो इतकी कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी यूज टू नाही आहे. सो जर मला बोलायला जमलं तर मी नक्की बोलेन आणि जर नाही बोलायला जमलं तर मी व्हॉईस ओव्हर टाकेन. ते ॲडजस्ट करून घ्या. हळूहळू मी अपग्रेड होते. अशा तऱ्हेने जर्नी स्टार्ट झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि आता आम्ही चाललेलो आहोत कारने आणि मी सध्या ड्राईव्ह करते आहे. लेट्स सी. काही खाशील तर नको. काय बोलतोस? आम्ही पोचलेलो आहोत आता फूड प्लाझाला. आम्ही पोचलेलो आहोत एकविरेला. कसं वाटतंय तुला? एकदम छान वाटते. काय माझी ड्रायव्हिंग कशी वाटली तुला? एकदम खास. धन्यवाद. मस्त. खाली पार्क करून आम्ही रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला होता, कारण वरती भरपूर गर्दी होती आणि गाडी टाईम जाणार. त्याच्यामुळे आम्ही रिक्षाने वरती गेलो आल्यापर्यंत आणि त्याच्यानंतर वरती चालत गेलो. आणि इथे एवढा क्राऊड होता की मी मोबाईल तरी उचलला कॅमेऱ्यावर, बट कॅमेऱ्यावर बोलायला मला जमलंसुद्धा नाही आणि भरपूर आवाजसुद्धा होता. तर मग मी बोलणं टाळलं आणि नंतर मग पुढे आम्ही चालत राहिलो. आई, पप्पा आणि मी. बाकी आमची फॅमिली वरती थांबली होती. त्यांचं दर्शन ऑलरेडी झालं होतं. ते लवकर आले होते यापेक्षा ते मुंबईवरून आले होते. सो त्यामुळे आमचा मेंबर इतका उत्साही आहे का पाय मोडलेला असताना वरती चढत चाललं. जाणार पण मी आईचं दर्शन घेणार. आमचे मेंबर बसलेले आहेत. ओळखतोस काय? नाही मी व्हिडिओ बनवतो. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत एकविरेला. VIP तिकीट काढून आम्ही आता लाईनमध्ये उभे आहोत. खाली उतरता वेळेस आम्ही उसाचा ज्यूस प्यालो. भरपूर गरम होत होतं त्यामुळे. आणि त्यानंतर आम्ही जायवळ जिथे होतं तिथे जायला निघालो. आमचे अति उत्साही कलाकार उतरत आहेत. हाऊस द जोश मम्मी, हाऊस द जोश. तुला कसं वाटतं बाबू? मजा येते? तोंडाने बोल. किती मजा येते? कुठे गेली? तुझा उद्या पेपर कोणता आहे? पहिल्यापासून रिटर्न आहे. रिटर्न पण कोणता सब्जेक्ट आहे? अरे ABCDचा पेपर आहे. इंग्लिशचा पेपर आहे. इंग्लिश, मॅथ्स आणि मग हिंदी. हाऊ मेनी पेपर्स आर लेफ्ट? हा एवढे पेपर आहेत आम्हाला. थ्री पेपर. गाडी आणा ना. एवढी आम्हाला काही नाही. पलटी बिलटी होईल आमच्यावर. ते बघ. मोडू नको. एकविरा भागात पडेल.
आलो तो पण डेंजर होता आणि तू पण डेंजर आहे. हा परत धंदा मिळाला तर प्रेमाने चालवा रिक्षा. मग बघ लोक 4 वाढतात की नाही. माझं टेक्निक वापरून बघेल. आमचं आता सुंदर असं दर्शन झालंय. भले आम्हाला VIP पास काढायला लागला असला तरी पण सुंदर दर्शन झालंय. आता आम्ही जायवळाचा आमचा कार्यक्रम मिस झाला तर आम्ही त्यांच्या इथे जातो. इतकी सारी गर्दी आहे का विचारू नका. बट ठीक आहे, संडे असल्यावरती गर्दी असणारच. VIP पास नसते तर मे बी दर्शन झालं नसतं. आणि इतकी गर्दी आहे. बट VIP पासमुळे 5-10 मिनटातच दर्शन झालं. इट्स ओके. जर तो पे करू शकत असेल समोरचा पर्सन तर VIP पास काढण्यात आय थिंक सो काही हरकत नसावी, जर त्याला अफोर्डेबल असेल तर. बाकी तर एन्जॉय करतोय मी स्टेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही तिघंच ट्रॅव्हल करत असल्यामुळे माझा दादा नाही आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंगसुद्धा मी केलेली आहे फ्रॉम अलिबाग टू एकविरा. एक्सपिरियन्स वॉज टू गुड आणि जाम मजा आली. नवीन गाडी चालवताना एक्सपिरियन्स येतात, बट डे बाय डे आपण इम्प्रूव्ह होत असतो. तसंच या गाडी चालवण्यामध्ये सुद्धा आपण डे बाय डे इम्प्रूव्ह होत असतो. मस्त वाटलं. बघूया आता जाताना कसं काय काय होतं. बिकॉज सकाळी आम्ही लवकर निघालो त्याच्यामुळे गर्दी आम्हाला थोडं नंतर चालू झाली. आता जाताना फुल गर्दी असणार आहे कारण सगळेजण जाणारे असणार आहेत. सो बघूया काय होतंय. हे बे हे बे हे ढकलू हे ढकलू. बोला काहीतरी व्हिडिओत. बेटा कसं वाटतंय एकविरेला येऊन. एकविरा येऊन आम्हाला दर्शन भेटलं हे महत्वाचं आहे. चालते बारीक आहेत ना. कसला बॉल पाहिजे मला सांग, मग मी आणून दे. ऑरेंज वाला चिकूकडे आहे तो ना. मग छोटे दीदीकडे आहे पण तो आपला नाहीये. तुझा आहे. तू कधी आणलास. हा? मंदिरातून आणलास म्हणजे आपला आहे. चिकूच्या हातात होता वरती तो ना. मग कुठून आणलास तू. दाखव चल मला. माझं चांगलं खेळणं चांगला घेतला. पण तुझ्या गळ्यात तर ते सस्यावालं होतं कानवालं. बॉल कुठे होता तुझ्याकडे. चिकूला माझ्यावाला ते घेतलेलं चिकून माझा बॉल. सस्यावाला चिकूचं होतं ते मला आवडलं. हा ना 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 आय डोंट नो व्हॉट आर यू सेईंग. कुठं आहे तुझा बॉल. मला दाखव. जा घेऊन ये दाखवायला मला. कसा पोहणार सांग पहिले मला. मी शिकलोय ना. ये बड़ी अच्छी बात कही आप. तू कसा पोहणार दाखव मला पहिले. असा पोहणार. शिकवलंय मला. हा बात तो सही है. दौड़ा. आईला मी शिकवलंय. गुणी आहेस ना तू. मामा चिकूला पण जायचं. गुणी आहेस ना. तू काय विचारते तुझी बोल. गुणी आहेस ना. हा. इथे हा छोटा क्रिशिव ज्याचं आज जायवळ होतं. चेहरा दाखवत नाही आहे कारण तो इतका क्यूट दिसतोय टकलू झाल्यानंतर सुद्धा. सो नजर नको लागायला त्याला म्हणून. आणि हे लोक इथे एन्जॉय करत होते. स्विमिंग पूल होता जे विला घेतला होता जिजूंनी त्यामध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड. दाखव स्पृहा. दाखवते. चालवायचं नाही पोहायचं आहे. पेशंट बनलाय पेशंट. अजून पोहायचंय काय. पोहायचंय काय अजून. अजून पोहायचंय काय. पोहायचं असेल तर जाऊया आपण. पोहायचं किती ती थंडी वाजते. बस हवा निकल गई. हवा टाईट झाली आहे आमच्या पेशंट. आमच्या सस्या कापूसची हवा टाईट झाली आहे. कसे दात हे होते दाखव. कपडे घालते पटकन थंडी नाही. असते काय थंडी आता. तुला वाजते. तुला वाजते.
दात तर कुडकुड होत आहेत. काय झालंय हा? थंडवलीत आमची पोरं ना बाबू. थंडी वाजते ना. चटका लागते चटका लागते. चप्पल घाल चप्पल. Bright. My had a black and toy jack. Tomato is red, sometimes in green. But green better is never seen. Sunflower is yellow, chocolate is brown. A sunflower is yellow, a chocolate is brown, a brinjal is purple with green crown. Good boy. वाह. Which story you are saying? Two silk goats. The horse screamed. Bridge was narrow. Okay, very good. नाने एवढी नाही अजून तुमची आहे. I don't like this. I don't like this story. And only one animal इकडे पण मला पण बोलून दाखवायचे आहे. cross it at a time. Ah. Both the goats wanted to cross the bridge first. So they started carrying. Tomorrow is English written paper or oral paper? तेव्हाच थोडं पाठ आहे. Then return. अय्या व्हेरी गुड. Jadiaro 0 on even TW2 THRE FOUR 4 FIVE पोरांची काही कमीच नाही आहे. इकडे बघ, पोरांची काही कमीच नाही आहे ना. कोणीशा लविश का one by one. I don't understand. One by one say. One by one. You say first. You say first. व्हिडिओ घेतं. आमचं आता रायवळ झालंय आणि आता आम्ही घरी जायला निघालो आणि आई आमची चिडलेली आहे. उगाच कशी चिडते ती बघा. जेवण वगैरे झाल्यानंतर मोबाईल घ्यायला हातात वेळ नाही भेटला तसं बघितलं तर. सो आम्ही निघालो 2-2:15च्या दरम्यान आणि आता आम्ही पेणला पोचलोय. मला इतकी मजा आली ना गाडी चालवून, टचवूड, की म्हणजे मजा आली. आणि इतका लांबचा प्रवास बेस्ट झाला. अजून बाकी आहे, म्हणजे तसं बघितलं तर 30 किलोमीटर्स आम्हाला जायचं आहे. अलिबाग अजून लांब आहे, बट मजा आली. आणि एकविरा आईचं दर्शनसुद्धा सुंदर झालं. जेवणसुद्धा मस्त बनवलं होतं. चिकन होतं, मटण होतं, भाकरी होती, भात, सगळं खाल्लं. फुल झालेलं. बट मी नवीन असल्यामुळे आणि लांबचा प्रवास होता, सो आम्ही लवकरच घरी जायचं निघालो, कारण उद्या परत मग वर्किंग आहे त्याच्यामुळे. आणि बस इतकंच. आता बघूया घरी जायचं तोपर्यंत ब्लॉग होता, तरी पण मी बोलू शकले. थोडंसं वियर्ड वाटत होतं पहिले कॅमेरा घ्यायला, कारण कॅमेरा हातात घेतल्यावरती लोक, बट इट्स ओके. मी माझ्या मनाची तयारी केली की बघू दे, आपला कॉन्फिडन्स असं दाखवायचं की आय एम द ब्लॉग. सोबत फॅमिली म्हणजे आई बी सोबत मी कम्फर्टेबल आहे, बट पप्पांसमोर कधी मी असा कॅमेरा असा उचलून बोललेलं नाही. बट मी आज बोलले आणि मजा आली. सो बघूया
कसा जातो हा प्रवास. तुमच्या सपोर्टनेच हा प्रवास चांगला होईल. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली ही तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आफ्टर अ लॉंग ड्राईव्ह वी रीच आवर प्लेस दॅट इज सातिर्जे अलिबाग. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. आपण असंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मे बी आपण ट्रिपला जाऊ किंवा काय असेल. सो प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड लाईक. बाय.